एखाद्या बॉडीमध्ये ऍक्सिलरेशन केव्हा येणार आहे आपल्याला ते पाहायचं आहे. क्लिअर करा, ऍक्सिलरेशन केव्हा येणार आहे. तर एखाद्या बॉडीमध्ये ऍक्सिलरेशन येण्यासाठी तीन पॉसिबल रिझन मुळे काय त्या बॉडीमध्ये ऍक्सिलरेशन येऊ शकते. बरोबर आहे, ते पाहायचं आपल्याला. आणि सिंपल बार एक लक्ष ठेवा, ऍक्सिलरेशन हे रिलेटेड असणार आहे. ऍक्सिलरेशन हे रिलेटेड असणार आहे वेलॉसिटीशी. वेलॉसिटी ऑब्जेक्टची वेलॉसिटी, ऑब्जेक्टची काय आहे वेलॉसिटी, यावर डिपेंड असते. सिंपल कन्सेप्ट आहे की जर समजा वेलॉसिटी जर चेंज झाली, ऑब्जेक्टची काय आहे वेलॉसिटी चेंज झाली, स्पीड नाही, काय म्हटलं आपण काय बोलायचं आहे वेलॉसिटी. ऍक्सिलरेशन इट इज रिलेटेड विथ द वेलॉसिटी. आणि म्हणून मग वेलॉसिटी जर चेंज झाली, वेलॉसिटी जर समजा चेंज झाली तर त्यामध्ये ऍक्सिलरेशन प्रोड्यूस होईल. देन काय होणार ऍक्सिलरेशन विल बी प्रोड्यूस. समजलं, सिंपल गोष्ट. वेलॉसिटी जर चेंज झाली तर परत वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे. वेलॉसिटी काय ऍक्च्युअली वेक्टर क्वांटिटी माहिती आहे आपल्याला. वेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. मग वेलॉसिटी ही जर वेक्टर क्वांटिटी आहे याचा अर्थ काय आहे, त्याला काय मॅग्निट्यूड पण आहे. त्याला काय मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे काय रे, मॅग्निट्यूड म्हणजे काय असते न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि युनिट म्हणजे व्हॅल्यू. मॅग्निट्यूड म्हणजे काय रे व्हॅल्यू. जसं पहा वेलॉसिटी म्हटलं आपण की हा ऑब्जेक्ट आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे लक्षात तुझा, हा जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट काय आहे हा ह्या डायरेक्शन मूव्ह होत आहे. ऑब्जेक्ट या डायरेक्शन मध्ये मूव्ह होत आहे, याची काय वेलॉसिटी आहे. समजा कन्सिडर करा एक ऑब्जेक्ट आहे आणि याची काय या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी आहे. पहा डायरेक्शन कुठे आहे, वेलॉसिटीची ही डायरेक्शन आहे आणि वेलॉसिटीची व्हॅल्यू किती आहे, समजा व्हॅल्यू आहे 5 मीटर पर सेकंद. सो 5 मीटर पर सेकंद ही झाली काय मॅग्निट्यूड, ही काय आहे मॅग्निट्यूड. बरोबर ना, वेलॉसिटीची ही झाली व्हॅल्यू, व्हॅल्यू म्हणजे मॅग्निट्यूड. आणि दुसरी गोष्ट काय आहे, वेलॉसिटी असते डायरेक्शन, वेलॉसिटी काय असते डायरेक्शन. सो अशा दोन गोष्टी असतात. ऍज द वेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी सो इट हॅज मॅग्निट्यूड. बरं मॅग्निट्यूड म्हणजे काय आहे व्हॅल्यू. आणि दुसरी गोष्ट काय आहे त्याला काय असते दुसरी डायरेक्शन, दुसरी गोष्ट काय आहे डायरेक्शन. बरं आता वेलॉसिटीला जर दोन गोष्टी आहेत तर जेव्हा ह्या वेलॉसिटीची मॅग्निट्यूड आणि काय समजा काय डायरेक्शन ह्या दोन्ही जेव्हा सेम राहतील, दोन्ही जेव्हा समजा काय सेम राहतील. काय म्हटलं ऑब्जेक्टचे काय ऑब्जेक्टची जी वेलॉसिटी आहे, वेलॉसिटीच्या दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट. बरं दोन्ही गोष्टी म्हणजे कुठल्या आहे, त्याची मॅग्निट्यूड काय आहे कॉन्स्टंट, त्याची काय आहे डायरेक्शन कोएफिशिएंट आहे कॉन्स्टंट. पण हे केव्हा पॉसिबल आहे पहा बरं. मग हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा काय मूव्ह होत आहे, हा मूव्ह होत आहे सध्या इथं आहे, सध्या कुठे इथं आहे. तर इथं बरं इथं त्या ऑब्जेक्टची बाहेर समजा इथे त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी किती आहे 5, वेलॉसिटी किती आहे 5 आहे 5 मीटर पर सेकंद. आणि वेलॉसिटीची डायरेक्शन कशी ही आहे. ओके नंतर बघा समजा इथं गेला तो बी पोझिशनला गेला, इथं पण बघा त्याची वेलॉसिटी जी आहे तेवढीच आहे, वेलॉसिटीची मॅग्निट्यूड तेवढीच आहे 5 मीटर पर सेकंद. पहा बरं इथं पण वेलॉसिटी तेवढीच आहे, इथं पण वेलॉसिटी तेवढीच आहे. बरोबर आहे, म्हणजे वेलॉसिटीची काय सेम आहे मॅग्निट्यूड. समजलं, वेलॉसिटीची मॅग्निट्यूड कशी आहे सेम आहे. दुसरी गोष्ट बघा इथं पण त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये आहे आणि इथं पण काय त्याच डायरेक्शन मध्ये आहे, म्हणजे वेलॉसिटीची डायरेक्शन कशी आहे सेम आहे. बरोबर आहे कारण पण हे काय पॉसिबल आहे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा फक्त स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत असेल. जेव्हा ऑब्जेक्ट जेव्हा स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होणार आहे तेव्हाच पॉसिबल आहे. कारण जर असं जर असं गेला तर डायरेक्शन चेंज होत आहे. समजलं काय जर ह्या डायरेक्शन जर गेला तर डायरेक्शन चेंज होत आहे, असं नाही पाहिजे. डायरेक्शन जर तुम्हाला सेम पाहिजे मग तिथं ऑब्जेक्ट कसं ऑब्जेक्ट मूव्ह व्हायला पाहिजे हा स्ट्रेट लाईन मध्ये. समजलं, मग ऑब्जेक्ट जेव्हा मूव्ह होते स्ट्रेट लाईन मध्ये आणि जर समजा सारख्या काय वेलॉसिटीने तेव्हा हे पॉसिबल आहे. मग जेव्हा ऑब्जेक्टच्या वेलॉसिटीची व्हॅल्यू सारखी आहे, त्याची डायरेक्शन सारखी आहे, तेव्हा ती वेलॉसिटी काय समजा सेम आहे, तेव्हा ती वेलॉसिटी कशी आहे कॉन्स्टंट आहे. काय म्हटलं वेलॉसिटी सेम जेव्हा त्याची मॅग्निट्यूड सुद्धा सेम आहे आणि काय डायरेक्शन पण सेम आहे. दोन्ही गोष्टी जर सेम राहत असतील, दोन्ही गोष्टी जर सारख्या राहत असतील तेव्हाच काय त्याची वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. झालं क्लिअर. आणि जर समजा वेलॉसिटी जर कॉन्स्टंट आहे म्हणजे वेलॉसिटी इज नॉट चेंजिंग, वेलॉसिटी काही चेंज होत नाहीये, मग तेव्हा त्यामध्ये ऍक्सिलरेशन नसते. क्लिअर. जर वेलॉसिटी समजा म्हटलं आपण वेलॉसिटी जर समजा सेम असेल कॉन्स्टंट असेल तर तेव्हा त्यामध्ये ऍक्सिलरेशन नसते. झालं क्लिअर. ऍक्सिलरेशन केव्हा येणार आहे जेव्हा त्याच्यामध्ये जी वेलॉसिटी चेंज होणार आहे. क्लिअर करा. जेव्हा वेलॉसिटी जर समजा सेम राहत असेल तर त्यात ऍक्सिलरेशन नसणार आहे. बरं म्हणजे जर समजा हा जो ऑब्जेक्ट आहे हा स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत आहे, एकाच डायरेक्शन मध्ये मूव्ह होणार आहे,
त्याची बरं बघा त्या वेलॉसिटी डायरेक्शन पण सेम आहे, वेलॉसिटीची व्हॅल्यू पण सेम आहे, म्हणजे काय पूर्ण वेलॉसिटी सेम आहे. आणि वेलॉसिटी जर सेम असेल तर ऍक्सेलरेशन नसेल. तर क्लिअर. मग ऍक्सेलरेशन केव्हा असते? ऍक्सेलरेशन केव्हा असते? जेव्हा वेलॉसिटी चेंज होते. मग आता वेलॉसिटी चेंज केव्हा होणार आहे? वेलॉसिटी चेंज केव्हा होणार आहे? जेव्हा डायरेक्शन चेंज झाली तरी पण वेलॉसिटी होणार आहे. पहा समजा कन्सिडर आहे, अरे हा ऑब्जेक्ट आहे, हा सॉलिड आहे, पे अटेन्शन हियर. ऑब्जेक्ट आहे आणि काय समजा हा मूव्ह होत आहे, पण मूव्ह होताना बरं समजा याच्या वेलॉसिटी काय व्हॅल्यू सारखीच आहे, पण चेंज काय होतं डायरेक्शन. बरोबर काय? पहा आपण लक्ष द्या, प्रॉपर लक्ष द्या. वेलॉसिटीची व्हॅल्यू सारखीच आहे पण काय चेंज होत आहे? डायरेक्शन. जरी समजा वेलॉसिटीची मॅग्निट्यूड सेम राहत आहे, मॅग्निट्यूड काय समजा सेम राहत आहे, 5 आहे, बट काय चेंज होत आहे? डायरेक्शन चेंज होत आहे. मग जर दोघांपैकी काय वेलॉसिटीचे दोन जे फॅक्टर आहेत तर दोघांपैकी कुठली एक जरी व्हॅल्यू चेंज झाली, चेंज झाली वेलॉसिटी डायरेक्शन, तर वेलॉसिटी काय चेंज झाली, तर वेलॉसिटी चेंजेस. डायरेक्शन बरं आहे, दोन पैकी कुठली एक जरी व्हॅल्यू चेंज झाली तरी काय वेलॉसिटी चेंज होते. त्याला क्लिअर असं. इथे काय झालं? इथे मॅग्निट्यूड सेम आहे बट डायरेक्शन चेंज होते आणि म्हणून वेलॉसिटी चेंज होते. हा झाला एक फॅक्टर. दुसरी गोष्ट काय आहे? समजा कन्सिडर करा की डायरेक्शन समजा सेम आहे. डायरेक्शन काय लक्षात प्रॉपर. की हा ऑब्जेक्ट आहे, मूव्ह होत आहे, स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत आहे, स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह झाला डायरेक्शन सेम राहणार आहे. स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह झाला तर डायरेक्शन कशी आहे? सेम राहणार आहे. पण समजा कन्सिडर करायची काय? वेलॉसिटीची व्हॅल्यू चेंज झाली. समजा आधी किती आहे? आधी काय कमी आहे, आधी 2 3 आहे, बरोबर आहे, मग 4 आहे. समजा काय होतं? आधी कसं तो स्लो होता, ना तो, मग काय स्पीड वाढली. बरोबर आहे. मग पहा डायरेक्शन सेम आहे परंतु वेलॉसिटीची काय मॅग्निट्यूड चेंज झाली. आधी किती होती? आधी 2 आहे, मग किती झाले? 5 आहे. म्हणजे वेलॉसिटीची काय मॅग्निट्यूड काय झाली? चेंज झाली. जर असं पण चालतंय हा, जर वेलॉसिटीची मॅग्निट्यूड चेंज झाले, डायरेक्शन जरी काय समजा काय सेम असले तरी पण काय त्यामध्ये काय वेलॉसिटी चेंज झाली. कारण दोन पैकी कुठली एक फॅक्टर जरी चेंज झालं तरी काय वेलॉसिटी चेंज झाली. समजलं? पहिले कसं होतं? पहिले समजा मॅग्निट्यूड सेम होती, वेलॉसिटी चेंज झाली, डायरेक्शन चेंज झाली, नंतर वेलॉसिटी चेंज झाली. आता कसं आहे की मॅग्निट्यूड चेंज होत आहे आणि डायरेक्शन सेम आहे तरी पण काय वेलॉसिटी चेंज झाले. किंवा आता एक पॉसिबल कसं आहे? दोन्ही चेंज झाले, पण डायरेक्शन पण चेंज होत आहे आणि कसं स्पीड पण चेंज होत आहे, म्हणजे वेलॉसिटी व्हॅल्यू पण चेंज होत आहे. दोन्ही डायरेक्शन पण चेंज होत आहे आणि काय मॅग्निट्यूड सुद्धा चेंज होत आहे, तरी सुद्धा काय त्यामध्ये ऍक्सेलरेशन असते, तरी पण काय वेलोसिटी काय चेंज झाली. एक सिंपल कांसेप्ट है. अगर वेलोसिटी की मैग्नीट्यूड चेंज हुई तब भी वेलोसिटी चेंज हुई, या फिर वेलोसिटी की डायरेक्शन चेंज हुई तब भी वेलोसिटी चेंज हुई, या फिर दोनों भी चेंज हुए तो वेलोसिटी चेंज होगी. आणि जेव्हा असं होणार आहे, या तीन पैकी कुठले जेव्हा होणार आहे तर वेलोसिटी चेंज होणार आहे. तीन पैकी कुठले जर एक चेंज झालं, तिथली कुठली एक पॉसिबिलिटी तर वेलोसिटी चेंज झाली. आणि जेव्हा वेलोसिटी चेंज झाली तर तेव्हा त्यामध्ये काय ऍक्सेलरेशन प्रोड्यूस झालं. काय लक्षात आलं? ऑब्जेक्टची वेलोसिटी किंवा चेंज होणार, तीन पॉसिबिलिटी म्हणलं ना. पहिली कुठली पॉसिबिलिटी आहे? जेव्हा मॅग्नीट्यूड चेंज झाली तर वेलोसिटी चेंज. दुसरं काय आहे? तरी वेलोसिटी चेंज झाली किंवा तरी वेलोसिटी चेंज झाली. त्या तिन्ही केसमध्ये येणार आहे ऍक्सेलरेशन. करेक्ट? तर मग एक सिंपल कन्सेप्ट आहे. जसं बरं आता आपल्याकडे माहिती काय, आपल्याकडे समजा जे बाईक असणार आहे तर त्या बाईकमध्ये आपलं ऍक्सेलरेटर असते. ऍक्सेलरेटर मग ते काय करते? ऍक्सेलरेटर काय करते? ते स्पीड चेंज करते ना. ते ऍक्सेलरेटर काय करते? स्पीड चेंज करते. म्हणून त्याला म्हणतो आपण स्पीड चेंज झाली म्हणजे ऍक्सेलरेशन येते. मग ते काय करते? ते जे समजा आहे ते काय करते? त्या व्हेकलमध्ये ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करते. मग जे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करते त्याला ऍक्सेलरेटर. बरोबर आहे का नाही? ते व्हेकलचं जे असते ऍक्सेलरेटर आहे, पण त्याला ऍक्सेलरेटर का म्हटलं जाते? कारण ते त्या व्हेकलमध्ये ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करते. हॅज इज कॉल्ड एज द ऍक्सेलरेटर. ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करणार. बरोबर? असंच ना. बरं, तर आपलं हेच पाहायचं आपल्याला. मला आता तुम्हाला जर समजा मी एक्झाम्पल सांगितलं, हे जे एक्झाम्पल आहे ना, हे एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे. मी तुम्हाला फक्त एक रफली आयडिया आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं, एक्झाम्पल पण थोडंसं कन्फ्युजिंग आहे. हे जे एक्झाम्पल थोडंसं कन्फ्युजिंग आहे कारण तुम्हाला वाटते त्यामध्ये ऍक्सेलरेशन नाही आहे, पण मला वाटतं ऍक्सेलरेशन आहे. हा हा, आता समज. बरोबर आहे. पावर आहे बा. इथे हा जो ही जी मोशन आहे ना, ही मोशन कुठली आहे? मोशन आहे सर्क्युलर मोशन. बरोबर आहे. समजा हा एक ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट काय? हा मूव्ह होत आहे. ऑब्जेक्ट मूव्ह होत आहे सर्क्युलर पाथ मध्ये. ऑब्जेक्ट मूव्ह होते सर्क्युलर पाथ मध्ये. बरं, सर्क्युलर पाथ मध्ये सर्क्युलर मोशन. बरं, समजा कन्सिडर करा सध्या जर इथं ऑब्जेक्ट आहे
तर इथं त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी कुठल्या डायरेक्शनला असते? पास मूव होत आहे बरोबर. हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट असा ह्या सर्कलवर पाथवरती मूव होत आहे. पण जर समजा ऑब्जेक्ट काय समजा ह्या पोझिशनला असेल, जर ऑब्जेक्ट आहे पी पोझिशनला, तर इथं त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी ऑब्जेक्टच्या वेलॉसिटीची डायरेक्शन कुठल्या डायरेक्शनमध्ये असते? तर वेलॉसिटी असते त्या सर्कलला काय टॅन्जेंट किंवा टॅन्जेन्शियल. तर या डायरेक्शन असेल वेलॉसिटी. जर ऑब्जेक्ट इथं असेल ना तर त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी कुठल्या डायरेक्शनला? टॅन्जेंटच्या डायरेक्शनला बरोबर आहे. आणि ह्या पॉइंट टॅन्जेंट या डायरेक्शनमध्ये असणार आहे. जर समजा ऑब्जेक्ट समोर गेला समजा इथपर्यंत आला ना, इथपर्यंत आला. ऑब्जेक्ट जर इथं असेल क्यू पॉइंटला असेल तर तिथं त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी कुठल्या डायरेक्शनला? तर टॅन्जेंटच्या डायरेक्शनला. पावर येतं मग याचा मिनिंग काय आहे? इथं काय आहे? इथे त्या ऑब्जेक्टची बार या पॉइंटला ऑब्जेक्टची वेलॉसिटी त्याची डायरेक्शन ही आहे. इथे जर असेल ऑब्जेक्ट तर त्या पॉइंटला टॅन्जेंट म्हणजे काय वेलॉसिटी या डायरेक्शनमध्ये. आणि जर इथं जर असलं पॉइंट त्या पॉइंटला टॅन्जेंट म्हणजे काय या डायरेक्शनमध्ये. पाहा पी क्यू आर समजा पहा या पॉइंटला वेलॉसिटी काय ही डायरेक्शन आहे, या पॉइंटला वेलॉसिटी डायरेक्शन ही आहे, या पॉइंटला वेलॉसिटी डायरेक्शन ही आहे. पाहा कंटिन्युअसली पाहत लक्षात. इथं काय होत आहे? इथं जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टच्या वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते. वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते. आणि जर डायरेक्शन जरी चेंज झाले तरी काय वेलॉसिटी चेंज झाली. त्याच्यामध्ये तेच आहे ना, इथं ऑब्जेक्टचे काय वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते. डायरेक्शन चेंज झाली म्हणजे वेलॉसिटी चेंज झाले. वेलॉसिटी चेंज झाली म्हणजे त्यामध्ये ऍक्सेलरेशन आहे. समजलं? हा जरी त्याची स्पीड सारखी आहे पण ऍक्च्युअली आपल्याला माहिती आहे का ऍक्सेलरेशन साठी आपल्याला काय पाहिजे? वेलॉसिटी पाहिजे. याची स्पीड सारखी आहे की तो बरोबर एका सेकंदामध्ये तो 10 रोटेशन करा बरोबर. 1 2 3 4 10 बरोबर आहे का? हा एका सेकंदामध्ये तो त्याची जे रोटेशन सारखे आहे की तो एका सेकंदात समजा 5 रोटेशन करत असेल सारखे आहे, स्पीड सारखी आहे. बट वेलॉसिटी काय चेंज होत आहे. आणि जर वेलॉसिटी चेंज होत असेल तर समजलं काय ना ऍक्च्युअली एकदम प्युअर कन्सेप्ट. काही आणखी डाऊट असेल विचारून घ्या जरा. बरं आता ऍक्च्युअली आपण ऍक्सेलरेशन समजलंय. आता काय याची डेफिनेशन त्या तुम्ही सांगितली मगाशी तीच डेफिनेशन आहे. चला पहा ऍक्सेलरेशन याची काय बघायची आहे डेफिनेशन. आणि बेटा हे जे कन्सेप्ट आहे तुम्हाला ह्या ज्या कन्सेप्ट क्लिअर करत जा. जर काही डाऊट असतील विचारून घ्यायचे. कारण कन्सेप्ट बेटर करते. ऍक्सेलरेशन वेक्टर क्वांटिटी आहे दाखवतो आपण स्मॉल ए ने. ऍक्सेलरेशन दाखवतो कशाने आपण? स्मॉल ए ने. सिम्बॉल त्याचा. बरं तर या ऍक्सेलरेशन याचा फॉर्म्युला पण आहे. ऍक्सेलरेशन याचा काय असते फॉर्म्युला? काय म्हणतात फॉर्म्युला कसा असतो? ऍक्सेलरेशन याचा फॉर्म्युला व्हेरी गुड बरोबर आहे. ऍक्सेलरेशन बार आहे. ऍक्सेलरेशन याचा फॉर्म्युला कसं आहे? तो असते चेंज इन वेलॉसिटी. चेंज इन वेलॉसिटी अपॉन मध्ये काय असतं रे? टाइम. त्याला आपण टाइम इंटरवल म्हणतो. टाइम इंटरवल असं फॉर्म्युला. ऍक्सेलरेशन बेसिक पुढला फॉर्म्युला आहे चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम इंटरवल. आता चेंज इन वेलॉसिटी म्हणजे काय? आता इथे आपण समजा इथे कन्सेप्ट वेगळे ठेवू. आपण फक्त बोलू आपण स्ट्रेट लाईन मध्ये. म्हणजे ऑब्जेक्ट आहे सध्या इथं आहे. सध्या कसं इथं आहे. पोझिशन आहे त्याची ए. हा जो ऑब्जेक्ट पोझिशन आहे त्याची ए आहे. आणि बरं समजा बरं इथून जर समजा तो मूव झाला स्ट्रेट लाईन मध्ये. मूव झाला काय समजा स्ट्रेट लाईन मध्ये. बरं आणि तो गेला समजा इथपर्यंत येणार आहे. तो गेला इथपर्यंत ओके बी पोझिशनला. पण जेव्हा बरं ऍक्च्युली तो आधीच काय मोशन मध्ये आहे. तो काय आधीच काय तो मोशन मध्ये आहे. आणि आपण त्याचे हे 2 पॉईंट कन्सिडर करत आहे. हा जो आहे समजा आधीच तो मोशन मध्ये आहे त्याच्याकडे हाय पॉईंट घेता आपण नंतर हाय पॉईंट घेता. समजा ए पॉइंटला त्याची वेलॉसिटी त्याच्याकडे वेलॉसिटी समजा काहीतरी आहे. समजा किती आहे? 5 मीटर पर सेकंद. ए पॉइंटला त्याची वेलॉसिटी किती आहे? 5 मीटर पर सेकंद. म्हणजे वेलॉसिटी व्हॅल्यू आहे. कारण 5 मीटर पर सेकंद म्हणजे काय मॅग्निट्यूड. वेलॉसिटी व्हॅल्यू किती आहे? एवढी आहे. आणि डायरेक्शन पण ही आहे. डायरेक्शन समजा ही आहे. क्लियर? बरं ए पॉइंटला वेलॉसिटीची व्हॅल्यू एवढी आहे. आणि समजा जेव्हा तो ए टू बी गेला तर बी पॉइंटमध्ये त्याची वेलॉसिटी चेंज झाली. बी पॉइंट त्याची वेलॉसिटी चेंज झाली. किती झाली? समजा बी पॉइंटला त्याची वेलॉसिटी व्ही टू ती आहे 10. 10 मीटर कशी आपण किती 15 घेऊ आपण 15 मीटर पर सेकंद.
बी पॉइंटला त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी किती झाली 15 मीटर पर सेकंद. वेलॉसिटी चेंज झाली आहे, वेलॉसिटी चेंज झाली. झालं क्लियर? काय किती चेंज झाली रे? 10 ने चेंज झाली. कशी काढली रे? 15 मायनस 10 फायनल वेलॉसिटी मायनस. बरोबर. म्हणजे ही जर काय इनिशियल वेलॉसिटी, तर याला काय आपण इनिशियल वेलॉसिटी आणि याला काय आपण फायनल वेलॉसिटी. क्लियर? आणि फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी म्हणजे चेंज इन वेलॉसिटी. आणि समजा कन्सिडर करा किंवा ऑब्जेक्ट बार A to B जो गेला त्याला टाइम पण लागेल ना. हा A to B गेला त्याला काहीतरी टाइम लागला. समजा कन्सिडर करा त्याला टाइम किती लागला 2 सेकंद. जो टाइम लागला, टाइम किती लागला तो 2 सेकंद. मग ऑब्जेक्टची वेलॉसिटी आधी 5 होती, 5 ची 15 होण्यासाठी जो टाइम लागला तो टाइम लागला 2 सेकंद. बरोबर. म्हणजे ऑब्जेक्ट बार जी वेलॉसिटी चेंज झाली आहे, जी वेलॉसिटी चेंज झाली आहे किती झाली 10. तर ऑब्जेक्टची वेलॉसिटी 10 एवढी चेंज होण्यासाठी, ऑब्जेक्टची वेलॉसिटी 10 एवढी चेंज होण्यासाठी त्याला टाइम किती लागणार आहे 2 सेकंद. मग याला आपण टाइम इंटरवल, याला म्हणतात टाइम इंटरवल. क्लियर? बरं. चला तर मग आता ऍक्सेलरेशन, मग तेव्हा त्या बॉडीमध्ये ऍक्सेल किती आलं प्रोड्यूस, त्या बॉडीमध्ये ऍक्सेलरेशन किती प्रोड्यूस झालं. तर फॉर्म्युला कसा असतो त्याचा की बा चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम इंटरवल. सो ऍक्सेलरेशन इक्वल टू चेंज इन वेलोसिटी. फॉर्म्युला कसा असणार आहे फायनल वेलोसिटी, बरोबर आहे, मायनस इनिशियल वेलोसिटी. इनिशियल वेलोसिटी आणि अपॉन मध्ये काय आहे टाइम इंटरवल. टाइम इंटरवल म्हणजे मला विचारलं तर ऍक्सेल किती काढायचं, किती निघालं ते काढायचं. सो ऍक्सेलरेशन इक्वल टू काय फायनल किती आहे 15 मायनस 5 अपॉन में टाइम इंटरवल 2 सेकंड. सो 15 मायनस 5 म्हणजे 10 अपॉन में 2 म्हणजे काय आहे 5. हा ऍक्सेलरेशन जे असते त्याचे युनिट असते मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशन त्याचे युनिट काय आहे डिवाइड बाय सेकंडचा स्क्वेअर असते. वेलोसिटी फक्त सेकंड असते, पण ऍक्सेलरेशन युनिट मध्ये काय आहे सेकंडचा स्क्वेअर असतो. मग तेव्हा काय जेव्हा ऑब्जेक्ट होता काय ए पोझिशनला त्याची वेलोसिटी काय 5 होती, बी पोझिशनला गेला वेलोसिटी 15 झाले, टाइम लागला त्याला समजा काय 2 सेकंद, वेलोसिटी 10 ने चेंज झाले. तर त्यामध्ये ऍक्सेलरेशन किती प्रोड्यूस झालं तर चेंज इन वेलोसिटी अपॉन चेंज इन टाइम किंवा टाइम इंटरवल. फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी 15 मायनस 5 अपॉन काय टाइम 2 सेकंद म्हणजे काय 5. तर त्या बॉडीमध्ये ऍक्सेलरेशन किती झालं 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता याचा मीनिंग काय किंवा ऍक्सेलरेशन हे 5 आहे, याचा मीनिंग काय. बरोबर आहे, वेलोसिटी काय 5 ने चेंज होत आहे पर सेकंद. मला लक्षात काय आता इथं जर समजा ऍक्सेलरेशन जर 5 आहे, ऍक्सेलरेशन 5 म्हणजे काय की या ऑब्जेक्टचा म्हणजे काय या ऑब्जेक्टची वेलोसिटी चेंज होत आहे. एक तर चेंज होत आहे ना वेलोसिटी, ऑब्जेक्टची वेलोसिटी चेंज होत आहे, पण कुठल्या रेटने चेंज होत आहे. ऍक्च्युअली रेट किती रेट आहे किंवा ज्याला आपण 5 पर सेकंड. ऑब्जेक्टची काय वेलोसिटी चेंज होत आहे 5 मीटर पर सेकंड आणि काय पर सेकंड असं लिहायचं की ऑब्जेक्टची वेलोसिटी चेंज होत आहे आणि ते कशी चेंज होत आहे एका सेकंदाला 5 अशी चेंज होत आहे. एका सेकंदाला 5 अशी चेंज होत आहे. बरोबर. जर ऍक्सेलरेशन जर 5 आहे याचा मीनिंग काय की ऑब्जेक्टची वेलोसिटी एका सेकंदाला 5 एवढ्या काय रेटने चेंज होत आहे. ऑब्जेक्टची वेलोसिटी काय म्हणतात एका सेकंदाला 5 या रेटने चेंज होत आहे. म्हणजे याचा मीनिंग काय की ऍक्सेल रेट आहे. ऍक्सेलरेशन हा रेट आहे आणि कशाचा रेट आहे वेलोसिटी चेंज व्हायचा रेट. ऍक्सेलरेशन म्हणजे काय असते हा रेट आहे आणि कशाचा रेट आहे वेलोसिटी चेंज होण्याचा रेट म्हणजेच ऍक्सेलरेशन. वेलोसिटी चेंज होण्याचा रेट म्हणजे काय रे ऍक्सेलरेशन. काय म्हटलं काय सांग काय म्हटलं मराठीमध्ये. हा बरं इंग्लिश मध्ये रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. बरं त्याला काय म्हणतात हे बस कधी चांगलं मस्त प्युअर मराठीमध्ये सांगत आहे की जर समजा ऍक्सेल 5 आहे, 5 म्हणजे काय ऍक्च्युअली रेट आहे ना, म्हणजे ऍक्सेल रेट आहे. ऍक्सेल काय आहे रेट आहे. तर ऍक्सेल रेट असते आणि कशाचा रेट असते वेलोसिटी नाही, वेलोसिटी चेंज होण्याचा. तर ऍक्सेलरेशन काय असते
वेलॉसिटी चेंज होण्याचा रेट. समजलं काय म्हणतात? वेलॉसिटी म्हणजे काय, ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं? वेलॉसिटी चेंज होण्याचा रेट म्हणजे ऍक्सेलरेशन असतं. मग ते डेफिनेशन बघा. ऍक्सेलरेशन म्हणजे द रेट, ऍक्सेलरेशन म्हणजे काय? रेट आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. आणि जेव्हा एकदा हा रेट आहे, कशाचा रेट आहे? चेंज ऑफ वेलॉसिटी. आणि वेलॉसिटी चेंज कशाची, कुठल्या हिशोबाने चेंज होत आहे? टाइमच्या हिशोबाने. सो विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज ऍक्सेलरेशन. समजलं का रे? जी तुम्हाला डेफिनेशन माहिती होती तुम्हाला, किंवा द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज ऍक्सेलरेशन. आता समज ऍक्सेलरेशन म्हणजे काय? तर तो रेट आहे. तो काय आहे? रेट आहे. कशाचा रेट आहे? वेलॉसिटी चेंज होण्याचा रेट आहे. आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम इट इज कॉल्ड एज द acceleration. It is denoted by small a and it is given by, त्याचा फॉर्म्युला acceleration is given by, त्याचा हा फॉर्म्युला क्लिअर करा. बरं, चेंज इन वेलॉसिटी पहा याला मी असं लिहू शकतो कारण चेंज इन वेलॉसिटी लिहिलं कारण डेल्टा v. चेंज इन वेलॉसिटी डेल्टा v. हा डेल्टा आहे ना, डेल्टा म्हणजे चेंज इन वेलॉसिटी अपॉन मध्ये पहा तुम्ही लिहू शकता पहा टाइम इंटरवल किंवा चेंज इन टाइम मध्ये चालतं. चेंज इन वेलॉसिटी आपण चेंज इन टाइम किंवा मग टाइम इंटरवल. सो ऍक्सेलरेशन याचा कसा फॉर्म्युला होणार आहे? डेल्टा v बाय डेल्टा t. बरं, चेंज इन वेलॉसिटी म्हणजे फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम इंटरवल. क्लिअर? आणि बघा जसे आता जर म्हटलं आपण हे समजा आपण एक्झाम्पल पाहतो. ऑब्जेक्टची बारे इनिशियल जी वेलॉसिटी असते, ऑब्जेक्टची सुरुवातीची वेलॉसिटी कशाने दाखवतात रे? स्मॉल u. आठवते का रे? ऑब्जेक्टची सुरुवातीची वेलॉसिटी स्मॉल u ने दाखवतात आणि फायनल वेलॉसिटी v ने दाखवतात. बरोबर आहे. क्लिअर? सो ऑब्जेक्टची काय बघा इनिशियल वेलॉसिटी u, फायनल वेलॉसिटी v आणि टाइम इंटरवल कशाने आहे? t ने. क्लिअर? म्हणजे बघ ऍक्सेलरेशन जे बनणार आहे फायनल वेलॉसिटी म्हणजे काय आहे? v मायनस इनिशियल वेलॉसिटी u अपॉन मध्ये काय? टाइम इंटरवल t. हा बनणार फॉर्म्युला ऍक्सेलरेशनचा v मायनस u अपॉन t. ओके? हा बेसिक फॉर्म्युला म्हणजे काय? हा फॉर्म्युला. आणि आता याचं काय युनिट तुम्हाला युनिट माहिती आहे? युनिट तुम्हाला माहित आहे. ऍक्सेलरेशन आपण कुठल्या युनिट मध्ये मेजर करतो? तर इट्स SI युनिट काय सर आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याचं CGS युनिट काय सर आहे? सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ऍक्सेलरेशन इज अ स्केलर क्वांटिटी. काय सर ऍक्सेलरेशन काय सर आहे? इज अ वेक्टर क्वांटिटी. व्हाय इज सो? कारण की वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे ना. वेलॉसिटी वेक्टर म्हणजे काय? ऍक्सेलरेशन वेक्टर. क्लिअर? सो ऍक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. आणखी बाजू बघा हे तर ठीक आहे. हे तर थोडं बरं झालेलं आहे आपल्याला. बघ नंतर बघा लक्ष द्या. काढता लक्ष द्या. ज्या प्रकारे तर सांगा मला तुम्हाला ऍक्च्युअली मला सांगा का मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की जे वेलॉसिटी आहे ही फक्त काय आहे? फक्त पॉझिटिव्ह असते. अच्छा निगेटिव्ह असते का? झिरो पण असते. बरोबर. तुम्हाला माहित आहे वेलॉसिटी काय आहे? पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते, झिरो असू शकते. म्हणून मग ऍक्सेल सुद्धा काय? ऍक्सेलरेशन हे पण काय आहे? पॉझिटिव्ह पॉसिबल आहे, निगेटिव्ह पॉसिबल आहे. समजलं? हां. तर लक्षात ठेवायचं ऍक्सेलरेशन इट मे बी पॉझिटिव्ह, इट मे बी निगेटिव्ह और इट मे बी झिरो. ठीक आहे, लिहून टाका. Acceleration may be positive, negative or zero. बाकी आपण नंतर बघू.